इतिहास हा शब्द कानी जरी पडला तरी डोळ्यांसमोर एक प्रखर प्रकाश येतो आणि तेजस्वी प्रतिमा उभी राहते. डोक्यावरती सोन्याच्या काठांनी नटलेली बासरीपट्टी टोपी, कपाळावरती गंध आणि कानात चमकणारे मोत्यांचे कर्णफूल, अंगावरती केसरी अंगरका, कमरेला पट्टा आणि त्यातून शत्रूंना चिरणारी त्यांची तलवार जणू त्यांच्या लढवय्या वृत्तीची साक्ष देतात. असे माझे, तुमचे, आपले राजे छत्रपती शिवाजी महाराज. इतिहास जेवढा वाचावा तेवढा कमीच. जसं साध्या नाण्याला दोन बाजू असतात तसंच इतिहासालाही दोन बाजू असतात. पण खरंच इतिहास इथेच संपतो का हो? छत्रपती शिवाजी महाराज आपले चौकस बुद्धीचे. अशा आपल्या राजाच्या इतिहासाला जेवढं वाचावं तेवढे स्वल्पविराम लागतील, पण पूर्णविराम लागणं अशक्य. स्वराज्य स्थापनेसाठी जशी छत्रपती शिवाजी महाराजांची शौर्याची भूमिका होती, अगदी तसंच या देवताचे भक्त महाराजांच्या एका आदेशावरून शत्रूंना मातीमोल करणारे शिलेदार. ते महाराजांच्या सैन्यातील विश्वासू आणि पराक्रमी योद्धे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावरती अनेकांनी चित्रपट, मालिका, लघुपट तयार केले. मात्र आता महाराजांच्या शिलेदारांविषयी एक सिरीज विशेष चर्चेत आहे, सिक्रेट ऑफ दी शिलेदार. या सिरीज मध्ये शिलेदारांचा इतिहास कळतो. म्हणतात ना, इतिहास जिथे संपतो असं वाटायला लागतं तिथून इतिहासाच्या नव्या विषयाचा जन्म होतो. सिक्रेट ऑफ दी शिलेदार नेमकं प्रकरण काय आहे? खरंच महाराजांचा खजिना अजूनही आहे का हो? आणि मी जर असं म्हटलं की महाराजांचा खजिना आपल्याला कधीच मिळालाय, तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी अनिरुद्ध गांधी आणि कॅमेरावर आहेत साक्षात सावंत. महा MTB मध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. शिलेदार. शिलेदार हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यातील एक महत्वपूर्ण घटक होते. ते महाराजांच्या खजिन्याचे रक्षण आणि संरक्षण करण्यासाठी जबाबदार होते. महाराजांनी आपल्या राज्यकारभारात विविध किल्ल्यांमुळे खजिना साठवला होता, ज्याचे व्यवस्थापन आणि सुरक्षा शिलेदारांच्या हाती होते. त्यांच्या शौर्य आणि कर्तव्यनिष्ठ शिलेदारांनी मराठा साम्राज्याच्या स्थैर्यात महत्वपूर्ण भूमिका बजावली. द सिक्रेट ऑफ द शिलेदार ही हिंदी वेब सिरीज 31 जानेवारी 2025 रोजी Disney+ हॉटस्टार वरती प्रदर्शित झाली. या सिरीज मध्ये राजीव खंडेलवाल, सई तामणकर, दिलीप प्रभावळकर, नंदू माधव आणि आशिष विद्यार्थी यांनी महत्वपूर्ण भूमिका साकारल्या. मालिकेचे दिग्दर्शन आदित्य सरपोतदार यांनी केले. कथेबद्दल थोडक्यात सांगायचं झालं तर न्यायमूर्ती श्रीकृष्णकांत दीक्षित म्हणजेच दिलीप प्रभावळकर हे शेवटचे शिलेदारांपैकीतले एक. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या लपवलेल्या खजिन्याचा शोध घेण्यासाठी अनेक वर्ष घालवली. आपल्या आयुष्याच्या शेवटी त्यांना डॉक्टर रवी भट्ट म्हणजेच राजीव खंडेलवाल आणि या रहस्यातील त्यांच्या संबंधाबद्दल समजलं. मात्र सत्य उघड करण्यापूर्वीच त्यांची हत्या होते, ज्यामुळे रवी भट्ट मुख्य संशयित ठरतो. पोलीस त्याच्या मागावर असताना आणि राज्यपाल रामचंद्र म्हणजेच कन्नन अरुणाचलम हे देखील खजिन्यांच्या शोधात असताना रवी, त्याचा भाऊ आदित्य आणि न्यायमूर्तीची सहाय्यक एक शोधदायक प्रवास सुरू करतात. शिलेदारांनी सोडलेल्या सूचनांचे अनुसरण करताना तो भूतकाळातील धक्कादायक रहस्य उघड करतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघल, आदिलशाही, कुतुबशाही यांच्या विरोधात लढताना त्यांनी अनेक किल्ले जिंकले आणि तिथला खजिना हस्तगत केला. शिवाजी महाराजांनी खजिना लपवण्यासाठी आणि सुरक्षित ठेवण्यासाठी विविध उपाययोजना केल्या होत्या. त्यांच्या काळात अनेक किल्ल्यांमध्ये आणि डोंगराच्या गुहांमध्ये मोठ्या प्रमाणावरती सोनं, चांदी आणि मौल्यवान वस्तू साठवण्यात आल्या. सिंधुदुर्ग आणि सुवर्णदुर्ग यांच्यासारख्या सागरी किल्ल्यांवरही मोठ्या प्रमाणावरती संपत्ती साठवली गेली. शिवाजी महाराजांच्या खजिन्याबद्दल अनेक दंतकथा प्रसिद्ध आहेत. असं मानलं जातं की त्यांनी लाखो तोळे सोनं आणि चांदी गोळा केली होती. त्यांच्या मृत्यूनंतर हा खजिना अनेक ठिकाणी लपवण्यात आला. आजही महाराष्ट्रातील रायगड, राजगड, प्रतापगड आणि तोरणा किल्ल्यावरती लपवलेल्या या खजिन्याच्या शोधासाठी कित्येक संशोधक प्रयत्न करतात. द सिक्रेट ऑफ दी शिलेदार या सिरीज मध्ये कथानक रोचक जरी असले, थ्रिलरचा घटक अधिक तीव्र असू शकला असता. काही दृश्य अंदाज लावण्यास सोपी आहेत आणि जुन्या ऐतिहासिक नाटकांशी साधर्म्य दर्शवतात. कास्टिंग अधिक प्रभावी असली असती तर भावनिक गुंतवणूक वाढली असती. सिरीजच्या 3ऱ्या आणि 4थ्या एपिसोड मधली गती मंदावते. पार्श्वसंगीत मालिकेचा एक मजबूत भाग आहे, जो कथानकाच्या टोनशी चांगलाच जुळलेला दिसतो आणि महत्वाच्या क्षणांना प्रभावीपणे उंचावतो. साधी कथा सांगण्याची पद्धत मालिका समजण्यास सोपी बनवते.
छायाचित्रण नेत्रदीपक आहे. ऐतिहासिक सार चांगल्या प्रकारे टिपले गेले. संपादन तीक्ष्ण आहे, परंतु काही भागांमध्ये VFX कार्य अधिक वाटू लागते. हे झालं सिरीज बद्दल. आता मूळ प्रश्न. मी जर म्हटलं की महाराजांचा खजिना आपल्याला कधीच मिळालाय, तर छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा भारताला मिळालेला मौल्यवान खजिनाच आहे. अजूनही गड किल्ल्यांवरती गेल्यावरती आपल्याला राजाच्या पायाचे ठसे दिसतात. हा आहे महाराजांचा खजिना. त्यांची तत्व आणि त्यांचा युद्ध कौशल्याचा अमूल्य ठेवा हा आहे महाराजांचा खजिना. गड किल्ले हे परत जिंकता येतील, संपत्ती येईलही जाईल, पण महाराजांनी घडवलेली स्वराज्याची संकल्पना आणि त्यांनी गनिमी काव्याची रणनीती हे आजही अमूल्यच आहे. गनिमी कावा म्हणजे केवळ छुपे हल्ले नाही, तर युक्तीच्या सहाय्याने लढलेली लढाई. योग्य संधी, अचूक आकलन आणि शत्रूच्या ताकदीपेक्षा आपल्या बुद्धीचा अधिक प्रभावीपणे केलेला वापर. आजच्या काळातही ही शिकवण तितकीच उपयोगी आहे. व्यवसायात, राजकारणात आणि दैनंदिन जीवनात आजही जर आपण महाराजांचा हा इतिहास शिकून आपल्या कृतीत उतरवला, तर तो खरा खजिना आपल्या हाती येईल. हीच खरी प्रेरणा आणि हीच खरी संपत्ती. तुमच्या मते महाराजांनी आपल्याला दिलेला खजिना कोणता? यावरती तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास महा MTBच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.